नागपुर शहर के गणेशपेट पुलिस थाना ने ऑपरेशन थंडर के तहत अवैध तंबाकू और गुटखा के खिलाफ कार्रवाई की। 26 अक्टूबर की रात 11:30 बजे पेट्रोलिंग के दौरान पुलिस को सूचना मिली कि हंस ट्रेवल्स ऑफिस जाधव चौक गणेशपेट में प्रतिबंधित तंबाकू रखा है। पुलिस ने अन्य सुरक्षा अधिकारियों के साथ रेड कर आरोपी को गिरफ्तार किया। आरोपी के पास से 48 किलो का विभिन्न ब्रांड्स का 2,20,000 रुपए से ज्यादा मूल्य का प्रतिबंधित तंबाकू और गुटखा बरामद हुआ। पुलिस के मुताबिक आरोपी ने यह तंबाकू बिक्री के लिए अपने 2 अन्य सहयोगियों को भेजा था। मामले में कलम 123, 223, 274, 275 भारतीय न्याय अन्न सुरक्षा मानक अधिनियम 2006 के तहत FIR दर्ज की गई है। पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार किया है और अन्य आरोपी की तलाश जारी है और गणेशपेट पुलिस आगे की जांच में जुटी है। आम्हाला माननीय उपनी श्री संजय मेंढे सर गणेशपेट पोलीस स्टेशन यांना एक गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की हंस ट्रॅव्हल्स जाधव चौक या ठिकाणी गुटखा साठा आहे झालेला आहे। तर त्यांनी मला माहिती दिल्यावरून मी माझ्या स्टाफसह ज्या घटनास्थळी गेलो तर तिथे जवळपास 48 किलोग्रामचा जो बाबा कंपनीचा वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये असा एक बॉक्स जो संशयित होतो मिळून आला। तो आम्ही 2 पंचासमक्ष पंचनामा करून ताब्यात घेतला। सकाळी दुसऱ्या दिवशी फूड अँड ड्रग्सचे अधिकारी आल्यानंतर आम्ही त्यांच्या फिर्यादीवरून आपल्याकडे अपक्रमांक 531/25 फूड अँड ड्रग्सचे जे कलम आहेत ते आणि त्यासोबत 328 IPC आणि इतर कलमांसोबत आम्ही गुन्हा नोंद केला आहे। तर या गुन्ह्यामध्ये जो जवळपास 2,20,000च्या आसपासचा मुद्देमाल एकूण जप्त करण्यात आलेला आहे। तर त्या अनुषंगाने हा जो जप्त मुद्देमाल आहे तो रायपूरमधून नागपूरमध्ये आलेला आहे। त्याची जी पूर्ण चेन आहे ती सगळी आम्ही आता तपासामध्ये ओपन करणार आहोत। सध्या या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेला आहे। त्याला आपल्याला दिनांक 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडीसुद्धा मिळालेली आहे। अच्छा, तर एकूण 48 किलोग्रामचा 2,20,000 आणि समथिंग अमाऊंटचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। अजूनसुद्धा याच्यामध्ये एक आरोपी आता त्याचं नाव आहे आशिष तानाजी पालकर आणि इतर आरोपी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये आता पाहिजे आरोपी आहेत। तर एकाला अटक केली आहे, इतरांना सुद्धा आपण या गुन्ह्यामध्ये अटक करणार आहोत। तर माझं पब्लिकला आणि नागपूरवासियांना या घटनेच्या अनुषंगाने एक आवाहन आहे पोलिसांकडून की या प्रकारचा जर कुठे साठा होत असेल किंवा अशा जर काही कोणी व्यापार वगैरे करत असतील तर लोकांनी समोर येऊन त्यांचं नाव आम्ही निष्पन्न होऊ देणार नाही कुठेही याची खात्री देतो। तर यांनी समोर येऊन त्या पोलीस स्टेशनला किंवा संबंधित जे कोणी त्यांच्या ओळखीचे पोलीस असतील किंवा आपल्याकडं 112 हे सुद्धा यावरून सुद्धा आपण माहिती देऊ शकता। आम्ही त्यांच्यावर नक्कीच कारवाई करू आणि आपला हा जो नागपूर शहर आहे ते आपण नक्कीच गुटखा मुक्त, तंबाखू मुक्त आणि आपल्याला म्हणजे कुठल्याही अंमली पदार्थ मुक्त आपण करण्यासाठी जे आपल्याकडे ऑपरेशन थंडर जे माननीय पोलीस आयुक्त श्री डॉक्टर रवींद्र सिंघल सर यांच्या संकल्पनेतून आपण जे आता जे आपलं ऑपरेशन थंडर राबवित आहोत त्याच्या अनुषंगाने आम्ही जास्तीत जास्त कारवाई करून आपल्या नागपूरला अंमली पदार्थ आणि इतर जे अवैध असे व्यसनमुक्त करणार आहोत। तर त्या अनुषंगाने आपण जास्तीत जास्त कारवाई करून लवकरात लवकर नागपुराला यातून अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत।